नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजच्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये आलेली मोठी घसरण, महाराष्ट्राच्या भवितव्याला नवी दिशा देणारं वाधवन बंदर, भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाकांक्षी ओमान गुजरात गॅस पाईपलाईन, पश्चिम आशियातील तणावाचा फायदा घेत अमेरिकेने केलेली विक्रमी कमाई आणि जागतिक अस्थिरतेतही मजबूती दाखवणारा भारतीय शेअर बाजार। चला तर मग सुरुवात करूया अशा एका बातमीपासून ज्याचा थेट संबंध लाखो भारतीयांच्या भावना आणि गुंतवणुकीशी जोडलेला आहे। सोनं भारतीयांच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा भाग। लग्नसराई असो, सणासुदीचा हंगाम असो किंवा भविष्यासाठीची बचत असो, सोन्याला नेहमीच विशेष महत्त्व हे दिलं जातं। मात्र गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे ग्राहकांची चिंता ही वाढली होती। अनेक कुटुंबांनी दागिने खरेदी पुढे ढकलली होती। गुंतवणूकदार देखील योग्य संधीच्या प्रतीक्षेत होते आणि अशातच आज बाजारातून एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। 10 जून रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदी यांच्या दरात मोठी घसरण आज पाहायला मिळाली। MCX वर सोन्याच्या दरात तब्बल 2058 रुपयांची घसरण झाली। यामुळे सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी 1,50,448 रुपयांवर आला। किरकोळ बाजारात देखील सोन्याच्या किमतीमध्ये सुमारे 2090 रुपयांची घट ही पाहायला मिळाली। काही दिवसांपूर्वी सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला होता। जागतिक तणाव, महागाईची भीती आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे मोठ्या प्रमाणात वळले होते। पण बाजारात एक नियम कायम असतो, जिथे तेजी असते तिथे काही काळानंतर नफा वसुली देखील होतेच। याच नफा वसुलीचा परिणाम आजच्या घसरणीत दिसून आला। जागतिक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा बुक केल्याने सोन्याच्या दरांवर परिणाम पाहायला मिळाला। चांदीच्या बाजारात देखील अशीच परिस्थिती दिसून आली। MCX वर चांदीचा भाव हा 3,351 रुपयांनी घसरून 2,50,000 रुपये प्रति किलोवरती पाहायला मिळाला। किरकोळ बाजारात चांदीचा दर हा 2,800 रुपयांनी कमी होऊन 2,55,000 रुपये प्रति किलो इतका पोहोचला। जागतिक बाजारात सोन्याचा भाव हा सुमारे $160 प्रति औंसने खाली आला, तर चांदीच्या किमती देखील $4.4 प्रति औंसने घटल्या आहेत। त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर पाहायला मिळाला। देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर हे कमी झाले। मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता, बेंगलुरू 24 कॅरेट सोन्याचा दर हा या प्रत्येक शहरांमध्ये त्यांच्यानुसार कमी झाला आहे। तज्ञांच्या मते आगामी सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराई लक्षात घेता ही घसरण ग्राहकांसाठी सुवर्ण संधी ठरू शकते। दीर्घकालीन गुंतवणूकदारांना देखील सध्याचे दर हे आकर्षक वाटू शकतात। विशेष म्हणजे किमतीमध्ये 1000 रुपयांची घट झाल्याने अनेक ग्राहक पुन्हा एकदा बाजाराकडे वळण्याची शक्यता आहे। म्हणजेच काही दिवसांपूर्वी महाग झालेले सोनं आणि चांदी आता ग्राहकांच्या आवाक्यात आलेला आहे। एकूणच मौल्यवान धातूच्या बाजारात आजचा दिवस ग्राहकांसाठी दिलासादायक ठरला। आता मौल्यवान धातूच्या बाजारातून वळूया पायाभूत सुविधा क्षेत्रांकडे। महाराष्ट्राच्या आर्थिक भवितव्याला आकार देणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता मोठी गती घेत आहे। हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण भारताच्या सागरी व्यापारासाठी गेम चेंजर ठरू शकतो आणि या प्रकल्पाशी संबंधित तब्बल 5,301 कोटी रुपयांचे कंत्राट आता मंजूर झाले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी वाधवन बंदर प्रकल्पाला मोठी चालना मिळाली असून शापोरजी पालोनजी समूहाच्या प्रमुख पायाभूत सुविधा कंपनी असलेली अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला 5,301 कोटी रुपयांचं मोठं कंत्राट हे मिळालं आहे। या कंत्राटांतर्गत कंपनी वाधवन बंदरासाठी 10.14 किलोमीटर लांबीचा विशाल बॅकवॉटर उभारणार आहे। विशेष म्हणजे हा बॅकवॉटर पूर्ण झाल्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बॅकवॉटर हा असणार आहे। ही घोषणा होता शेअर बाजारात अफकॉनचे समभाग मोठ्या प्रमाणावर वर गेले। कंपनीचा शेअर एका दिवसात 9% अधिक वाढून 346 रुपयांवर पोहोचला आहे। पण हा बॅकवॉटर नेमका असतो तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर समुद्रातील प्रचंड लाटा, वादळे आणि प्रतिकूल हवामानापासून बंदराचे संरक्षण करण्यासाठी ही उभारलेली एक मजबूत भिंत। मोठ्या जहाजांना सुरक्षितपणे बंदरात येण्यासाठी आणि माल वाहतुकीचे काम सुरळीत चालण्यासाठी बॅकवॉटर अत्यंत महत्त्वाचं असतं। वाधवन बंदरासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अद्वितीय प्रकल्प म्हणून गणला जात आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर समुद्रात काम करणे हे अत्यंत आव्हानात्मक असते। हजारो टन दगड, अत्याधुनिक यंत्रसामग्री, विशेष अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ यासाठी लागणार आहे। वाधवन बंदर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात विकसित होत असून देशातील सर्वात अत्याधुनिक आणि मोठ्या बंदरापैकी एक म्हणून या प्रकल्पाकडे आता पाहिलं जात आहे। या बंदराचे कंटेनर हाताळण्याची क्षमता ही 23.2 दशलक्ष
TEU इतकी असणार आहे। ही क्षमता भारतातील अनेक विद्यमान बंदराच्या एकत्रित क्षमतेइतके असल्याचं मानलं जातं। यामुळे भारताची आयात निर्यात ही क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढू शकते। आज जगातील व्यापाराचा मोठा भाग हा समुद्री मार्गाने होतो। ज्या देशाकडे आधुनिक आणि मोठी बंदरे असतात त्यांची जागतिक व्यापारातील स्पर्धात्मकता ही वाढते। याच कारणामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार वाधवन बंदराला अत्यंत महत्त्व देत आहे। बंदर पूर्ण झाल्यानंतर हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार या ठिकाणी निर्माण होण्याची अपेक्षा आहे। परिवहन, गोदाम व्यवस्था, लॉजिस्टिक, जहाज सेवा, बांधकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतात। स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील याचा मोठा फायदा हा होणार आहे। पालघर आणि आसपासच्या भागात औद्योगिक गुंतवणूक वाढण्यासाठी देखील मदत होणार आहे। तज्ज्ञांचं मत आहे की वाधवन बंदर भविष्यात मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदरावरील ताण कमी करण्यास देखील मदत करू शकतो। यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील व्यापाराला नवी दिशा ही मिळू शकते। कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी या प्रकल्पाला भारताच्या सागरी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून संबोधले आहे। आता बंदर विकासाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पानंतर वळूया ऊर्जा क्षेत्राकडे, कारण कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती, औद्योगिक वाढ आणि भविष्यातील स्पर्धात्मकता ही मोठ्या प्रमाणात त्या देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेवर अवलंबून असते। भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे। देशातील उद्योग, उत्पादन क्षेत्र, वाहतूक व्यवस्था आणि नागरीकरणचा वेग पाहता येत्या दशकात ऊर्जाची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देत आहे। हा प्रकल्प म्हणजे ओमान गुजरात महासागरीय गॅस पाईपलाईन। भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेला अधिक मजबूत करण्यासाठी अरबी समुद्राखालून थेट ओमानमधील नैसर्गिक वायू गुजरातपर्यंत आणण्याची योजना ही पुढे सरकत आहे। ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हा प्रकल्प पूर्ण झाल्यास तो भारताच्या ऊर्जा इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या उपक्रमापैकी एक ठरू शकतो। सध्या भारत आपल्या नैसर्गिक वायूच्या गरजेचा मोठा भाग हा आयातीद्वारे पूर्ण करतो। यातील बहुतांश भाग हा गॅस द्रवीकृत नैसर्गिक वायू म्हणजेच LNGच्या स्वरूपात जहाजांवर उपलब्ध असतो। हा पुरवठा मुख्यतः होर्मुझ समुद्रधुनी मार्गे येतो। मात्र गेल्या काही वर्षात पश्चिम आशियातून वाढलेले भूराजकीय तणाव, संघर्ष आणि सुरक्षिततेचे आव्हान लक्षात घेता या मार्गावरील अवलंबित्व कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे। जर या समुद्री मार्गावर कोणताही अडथळा निर्माण झाला तर त्याचा भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावरती परिणाम होतो। याच कारणामुळे थेट पाईपलाईन हा पर्याय गांभीर्याने विचारात घेतला जात आहे। या प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे 40,000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। प्रस्तावित पाईपलाईनची लांबी ही सुमारे 1600 ते 2000 किलोमीटर इतकी असू शकते। विशेष म्हणजे ही पाईपलाईन समुद्राच्या तळातून टाकली जाणार आहे। काही भागांमध्ये समुद्राची खोली ही तब्बल 3450 मीटरपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे हा प्रकल्प अभियांत्रिकीच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे। अशा प्रकारच्या खोल समुद्रातील पाईपलाईन उभारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, विशेष उपकरणं आणि जागतिक दर्जाचे अभियांत्रिकी कौशल्य आवश्यक असतं। मात्र भारत गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी झेप घेत आहे। रेल्वे, महामार्ग, मेट्रो, बंदरे आणि ऊर्जा क्षेत्रातील मोठे प्रकल्प यशस्वी पूर्ण केल्यानंतर आता हा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे। या पाईपलाईनद्वारे भारताला दररोज सुमारे 31 दशलक्ष घनमीटर नैसर्गिक वायू मिळू शकतो। हा पुरवठा देशातील अनेक क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। खत उद्योग, वीज निर्मिती प्रकल्प, पेट्रोकेमिकल उद्योग, शहर गॅस वितरण नेटवर्क आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्र या सर्वांना मोठा फायदा यामुळे होऊ शकतो। ऊर्जा सुरक्षिततेच्या या महत्त्वाच्या बातमीनंतर आता नजर टाकूया जागतिक अर्थव्यवस्थेतील एका मोठ्या घडामोडीकडे, कारण पश्चिम आशियातील संघर्षामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला असताना एका देशाने मात्र या परिस्थितीचा मोठा आर्थिक फायदा हा करून घेतला आहे आणि तो देश म्हणजे अमेरिका। पश्चिम आशियातील वाढत्या भूराजकीय तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली। कच्च्या तेलाच्या किमती या वाढल्या आहेत। ऊर्जा पुरवठ्याबाबत अनिश्चितता वाढली आहे। अनेक देश महागाईच्या दबावाखाली आले आहेत। मात्र याच परिस्थितीत अमेरिकेसाठी मोठी संधी दडली होती। अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल 2026 मध्ये देशाची निर्यात इतिहासातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे। देशाची एकूण निर्यात 2.6% वाढून तब्बल $327.1 अब्ज इतकी पोहोचली आहे। हा आतापर्यंतच्या इतिहासातील निर्यातीचा सर्वोच्च आकडा मानला जातो। याचबरोबर अमेरिकेची व्यापार तूट देखील कमी झाली आहे। मार्च महिन्यात व्यापार तूट ही 56.6 अब्ज डॉलरवर होती। ती एप्रिलमध्ये 55.9 अब्ज डॉलर इतकी आली आहे। निर्यातीतील वाढीमुळे ही सुधारणा शक्य झाली आहे। या यशामागे सर्वात मोठी भूमिका बजावली ती ऊर्जा क्षेत्राने, विशेषतः पेट्रोलियम उत्पादनाच्या निर्यातीने। एप्रिल महिन्यात
अमेरिका पेट्रोलियम निर्यात तब्बल 36.7 अब्ज डॉलर इतकी पोहोचली होती। मार्चमध्ये हा आकडा 27.6 अब्ज डॉलर इतका होता। म्हणजेच केवळ 9 महिन्यात जवळपास 9 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे। ही वाढ किती मोठी आहे याची कल्पना यावरून येते की अनेक लहान देशांच्या आर्थिक निर्यातीपेक्षा देखील ही वाढ महत्त्वाची आहे। पश्चिम आशियातील तणावामुळे अनेक देशांनी पर्यायी पुरवठादार देशांचा शोध सुरू केला। अमेरिकेने ही संधी ओळखली आणि आपल्या ऊर्जा निर्यातीचा मोठा फायदा घेतला। याशिवाय औद्योगिक साहित्य, कच्चा माल यांची निर्यात देखील त्यांनी वाढवली आहे। या क्षेत्रातील निर्यात 89 अब्ज डॉलर या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे। तंत्रज्ञान क्षेत्राने देखील अमेरिकेला मोठा आधार दिला आहे। आता जागतिक अर्थव्यवस्थेतील या महत्त्वाच्या घडामोडीनंतर वळूया भारतातील गुंतवणूकदारांच्या सर्वात आवडत्या विषयाकडे, तो म्हणजे शेअर बाजार। आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी विशेष महत्त्वाचा ठरला, कारण एकीकडे पश्चिम आशियातील वाढते तणाव, जागतिक बाजारावरील दबाव, तेलाच्या किमतीबाबतची चिंता आणि गुंतवणूकदारांमधील सावध भूमिका, तर दुसरीकडे भारतीय बाजाराने दाखवले की स्थिरता आणि सकारात्मकता। या दोन्ही गोष्टी एकाच वेळी या ठिकाणी आज पाहायला मिळाली। सकाळी बाजार सुरू होताच अनेक तज्ञांनी सावध भूमिका घेण्याचा सल्ला दिला होता, कारण जागतिक स्तरावर परिस्थिती तणावपूर्ण आहे। अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे। जागतिक बाजारातील जोखीम टाळण्याचा दिवस आज होता। यामुळे सकाळपासूनच गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत होते। मात्र भारतीय बाजाराने दिवस जसा जसा पुढे सरकत गेला तशी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली। दिवसभरातील व्यवहारादरम्यान BSE सेन्सेक्स सुमारे 580 अंकाने वाढून 74,500च्या पुढे गेला, तर निफ्टी 50 देखील निर्देशांक 157 अंकाच्या वाढीसह 23,400च्या जवळ पोहोचला। ही वाढ केवळ आकड्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती भारतीय अर्थव्यवस्थेतील गुंतवणूकदारांच्या विश्वासाचं प्रतीक होती। माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने बाजाराला सर्वाधिक आधार दिला। जागतिक तंत्रज्ञान खर्च वाढत असल्याचे संकेत मिळत असल्याने IT कंपन्यांच्या समभागामध्ये खरेदी दिसून आली। याशिवाय FMCG क्षेत्रात देखील कंपन्यांनी मजबूत कामगिरी नोंदवली आहे। ग्राहक वस्तूंना असलेली स्थिर मागणी, ग्रामीण भागातील सुधारत असलेली अर्थव्यवस्था या क्षेत्रामुळे सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं। वित्तीय सेवा क्षेत्राने देखील बाजाराला मजबूत आधार दिला। आशियातील इतर अनेक बाजारांमध्ये आज विक्रीचा दबाव पाहायला मिळाला। या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची कामगिरी अधिक महत्त्वाची ठरते। भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या कहाणीवर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम असल्याचं हे संकेत आहे। आता प्रश्न असा आहे की पुढे काय? बाजारासाठी कोणते घटक महत्त्वाचे ठरणार? तज्ज्ञांचं मत असं आहे की आगामी काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। पश्चिम आशियातील परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकेतील महागाईची आकडेवारी आणि जागतिक व्याजदर धोरण आणि देशांतर्गत आर्थिक निर्देशांक हे सर्व घटक बाजाराच्या दिशेवर प्रभाव टाकू शकतात। विशेषतः तेलाच्या किमतीवर सर्वांचं लक्ष असेल। सध्या ब्रेंट क्रूड सुमारे $91 प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करत असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचं चित्र आहे। याशिवाय भारतातील पायाभूत सुविधा, गुंतवणूक, उद्योग क्षेत्रातील विस्तार, उत्पादन क्षेत्रातील वाढ आणि वाढती ग्राहक मागणी हे सर्व घटक भारतीय अर्थव्यवस्थेला आधार देत आहे। यामुळे जागतिक अस्थिरतेत देखील भारतीय बाजार तुलनेने मजबूत कामगिरी करत आहे। तर मित्रांनो, आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।